बच्चों, तो आज हम क्या करेंगे, स्वर और उनकी मात्राएं में अगले मात्राएं होते हैं अम मात्राएं। तो अम इस अक्षर को हम कहते हैं अनुस्वार। अ के बिंदु के ऊपर जो बिंदु होते हैं तो बिंदु को हम कहते हैं अनुस्वर। तो यहाँ घंटा, ढंडा, शंख, पंख जो चित्र दी गई है और चित्रों के नीचे 4 शब्द हैं और जो शब्द है अनुस्वर मात्रा का शब्द। तो अनुस्वर चिन्ह लगाकर हमें विस्तार करके शब्द लिखना है। पहला है घंटा, घ अनुस्वर टा, घंटा। घंटा शब्द होते हैं घंटे। दूसरे जो शब्द हैं चित्र के नीचे डंडा, ये है ड और अम बिंदु और जमा डा, डंडा, डंडा, कोलू। और अगले जो शब्द होते हैं शंख, ये है श और अनुस्वर और ये है ख, शंख। जो कन्नड़ अर्थ होते हैं शंख। और इस मात्रा का जो अगले शब्द होते हैं हंस, ह बिंदु स, हंस, हंस, हंस पक्षी। और अनुस्वर मात्रा या अम अक्षर का जो मात्रा चिन्ह का शब्द होते हैं झंडा, झंडा, झ अधिक बिंदु अधिक डा, झंडा, झंडा। इसका अर्थ जो कन्नड़ में होते हैं ध्वज, ध्वज, खंबा, ख जमा इन्हें भ, खंबा, इसका कन्नड़ अर्थ खंब। तो ये है शब्द अम मात्रा चिन्ह का या मात्रा स्वर का। ये जो मात्रा चिन्ह लगाकर हमें शब्द विस्तार करके ऐसे लिखना है। और अगले जो शब्द होते हैं इसमें चंदा, तो च जमा अनुस्वर और दा, द में आपकी मात्रा है तो शब्द होते हैं चंदा, चंदा, चंद्र। इसका कन्नड़ अर्थ ए होते हैं। तो अगले जो शब्द हैं अंडा, अंडा इन्हें मोटे, संत, संत, संग, जोते, ठंड, छड़ी, अंगूर, द्राक्षी, अंदर, बड़गे, बंदर, मंग, सुंदर, अंतर, मंदिर, चंपक और मंजन। ये सभी शब्द अम मात्रा का शब्द है और इन सभी शब्दों को तुम्हें विस्तार करके लिखना है। नानिಲ್ಲಿ ಕೇವಲ ಇಷ್ಟೇ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಇಲ್ಲಿ ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರೆದಿದ್ದೇನೆ। ಇನ್ನು ಉಳಿದ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರಿಬೇಕು। ಅವು ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಮಾತ್ರ ನಾನು ಹೇಳ್ತೀನಿ। ಅಂಡ ಅಂದ್ರೆ ಮೊಟ್ಟೆ, ಇದನ್ನ ಅ ಅಧಿಕ್ ಅನುಸ್ವರ್ ಅಧಿಕ್ ಡ, ಅಂಡ ಅಂದ್ರೆ ಮೊಟ್ಟೆ। ಸಂತ ಸ ಅಧಿಕ್ ಅಂ ಮಾತ್ರ और त, ಸಂತ ಅಂದ್ರೆ ಸಂತ, ಅದು ಋಷಿ ಈ ರೀತಿ ಬರ್ತದೆ। ಇವಿಷ್ಟು ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನು ನೀವು ತಿಳ್ಕೊಂಡ ನೀವೇ ಮನೆಯಲ್ಲಿ ಉಳಿದಿದ್ದ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ಬರಿಬೇಕು। ಸಂಗ್ ಅಂದ್ರೆ ಜೊತೆ, ठंड ಅಂದ್ರೆ ಚಳಿ, अंगूर द्राक्षी, अंदर ಒಳಗೆ, बंदर मंग, सुंदर सुंदर, अंतर ವ್ಯತ್ಯಾಸ, मंदिर ದೇವಾಲಯ, ಚಂಪಕ್ ಚಂಪಕ ಹೂವು ಅಥವಾ ಚಂಪಕ ಅಂತಕ್ಕಂಥ ಹೆಸರು ಕೂಡ ಆಗ್ತದೆ, ಮಂಜನ್ ಹಲ್ಲುಜ್ಜುವ ಪುಡಿ। ಇವುಗಳನ್ನ ನೀವು ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಮನೆಯಲ್ಲಿ ಬರಿತಾ ಹೋಗ್ರಿ। ಇನ್ನು ಮುಂದೆ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಚಂದ್ರಬಿಂದು, ಚಂದ್ರಬಿಂದು ಶಬ್ದಗಳು विसर्ग। तो चंद्र बिंदु जो शब्द के जो चिन्ह आते हैं तो उसे कहते हैं विसर्ग। विसर्ग यहाँ देखिए
ಒಳಗ ಅನುಸ್ವರ ಆಮೇಲೆ ವಿಸರ್ಗ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಶಬ್ದಗಳು ಬರ್ತಾವೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಮೊದಲನೇದು चंद्रबिंदु. चंद्रबिंदु यहाँ जो मात्रा दी गई है तो मात्राओं में 4 चित्र दिए गए हैं और चित्रों के नीचे शब्द विस्तार करके दी गई है. चंद्रबिंदु, चंद्रबिंदु में ये है अ स्वर अधिक चंद्रबिंदु अधिक ग अधिक उ की मात्रा और अधिक टी. अ चंद्रबिंदु अधिक ग अधिक उ की मात्रा और ट में दीर्घ ई की मात्रा है. तो शब्द होते हैं अंगूठी, अंगूठी, अंगूर. और दूसरे जो शब्द हैं चंद्रबिंदु के इसमें दांत, इन्हें दा अधिक चंद्रबिंदु अधिक त दांत. दांत शब्द का जो कन्नड़ अर्थ होते हैं हल्लू. ಈ ಮಾತ್ರಾದಲ್ಲಿ ಇರತಕ್ಕಂತಹ ಮುಂದಿನ ಶಬ್ದ ಪಾಂಚ್. ಪ अधिक चंद्रबिंदु अधिक च पांच. पांच ऐदु. और चंद्रबिंदु यहाँ इस मात्रा में अगले जो शब्द होते हैं साम. सा अधिक चंद्रबिंदु अधिक प साम. साम हाउ. यहाँ आंधी, अगले जो इस मात्रा का शब्द होते हैं आंधी. आ स्वर और चंद्रबिंदु और दी. तो द में दीर्घ ई की मात्रा है तो शब्द होते हैं आंधी. आंधी शब्द का कन्नड़ अर्थ है बिरुगाड़ी, बिरुगाड़ी. और इसमें अगले जो शब्द होते हैं यहाँ देखिए बूंद. बूंद ब चंद्रबिंदु अधिक द. यहाँ शब्द विस्तार करके मैं लिखी हूँ, इसको एक तरफ जुड़ा कर लिखे तो शब्द होते हैं बूंद. बूंद इन्हें नीरिन हनी, नीरिन हनी. और इस मात्रा का अगले शब्द है यहाँ टांग. टा अधिक चंद्रबिंदु ग टांग. कालू. और इस मात्रा का शब्द होते हैं बांट. बांट अंद्रे हंचु. कन्नड़ अर्थ तो चंद्रबिंदु यहाँ स्वर और उनकी मात्राएं में अगले स्वर होते हैं अम. और इस स्वर का जो विसर्ग होते हैं चंद्रबिंदु. इस चंद्रबिंदु में जो शब्द होते हैं यहाँ देखिए सूंड. स चंद्रबिंदु ड सूंड सौंडिलू. और इस मात्रा में अगले शब्द हैं बांट. बा चंद्रबिंदु ट बांट हंचू. और इस मात्रा का शब्द है चांद. च में आ की मात्रा है और चंद्रबिंदु और द चांद. चांद चंद्र. तो ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳೇ ಚಂದ್ರಬಿಂದು ಇರತಕ್ಕಂತಹ ಇದು ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆ है
ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾನಿಲ್ಲಿ ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರಿತಾ ಇದ್ದೀನಿ. ಪ್ರತಿಯೊಂದು ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆಗಳನ್ನು ನಾವೇನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ, ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಆಯಾ ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆಗಳಿಗೆ ಹೋಲಿಕೆ ಆಗುವಂತಹ ಶಬ್ದಗಳನ್ನು ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರಿತಾ ಬಂದಿದ್ದೀವಿ. ಇನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಕೊನೆ ಒಂದು ಮಾತ್ರ ಸ್ವರದ ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆಗಳು. ಇದರಲ್ಲಿ ಬಿಂದು ಬರ್ತದೆ, ಚಂದ್ರ ಬಿಂದು ಬರ್ತದೆ, ಮತ್ತು ವಿಸರ್ಗ ಬಿಂದುಗಳು ಬರ್ತಾವೆ. ಇದರಲ್ಲಿ 3 ರೀತಿ ಇರೋದ್ರಿಂದ ನಾವು ಸ್ವಲ್ಪ ಇಲ್ಲಿ ಗಮನವಿಟ್ಟು ನೋಡಬೇಕಾಗ್ತದೆ. ನಂತರ ಇದರಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಮುಂದಿನ ಶಬ್ದ ಅಂಕ್. इसमें आंख की मात्रा है और चंद्र बिंदु और ख. तो आ, तो इसे मैं जुड़ा हूं चंद्र बिंदु और ख. तो यहाँ देखिए आ और चंद्र बिंदु, अंक अंक ऐसे होते हैं उच्चारण में, और उसके साथ साथ ख लिखे तो शब्द ऐसे उच्चारण होते हैं अंक. अंक ने कन्नु और पूंछ. पूंछ यहाँ प है, चंद्र बिंदु चिन्ह है और छ. ये है ऊ. प में ऊ की मात्रा है, तो इसे मैं जोड़कर लिखी हूँ इधर चंद्र बिंदु अधिक छ. तो इन दोनों अक्षर और चंद्र बिंदु मात्रा, तो यहाँ एक साथ लिखे तो ऐसे उच्चारण होते हैं पूंछ. पूंछ, बालक और आंवला. ये आ स्वराक्षर, चंद्र बिंदु, व अधिक ल में है आ की मात्रा. इन 3 अक्षरों को एक साथ लिखे तो शब्द होते हैं आंवला. आंवला, नेल्लिकाई. ಇದು 2 ಅಕ್ಷರದ ಶಬ್ದಗಳು, ಚಂದ್ರ ಬಿಂದುದು. ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ 3 ಅಕ್ಷರದ ಶಬ್ದಗಳು. ಇದು ಒಂದನ್ನು ನಾನು ಮಾತ್ರ ಬಿಡಿಸೀನಿ, ಉಳಿದದ್ದನ್ನು ನೀವು ಫೇಸ್ಬುಕ್ನಲ್ಲಿ ನೀವೇ ಸ್ವತಃ ಬಿಡಿಸಿ. ಇನ್ನು ಉಂಗ್ಲಿ. ಉಂಗ್ಲಿ ಅಂದರೆ ಬೆರಳು, ಆಂಚಲ್ ಅಂದರೆ ಕಣ್ಣುಗಳು, ಬಾಸುರಿ ಅಂದರೆ ಬಾರಿಸುವ, ಆಂಗನ್ ಅಂಗಳ, ಕಾಂಟಿಲಿ ಅಂದರೆ ಮುಳ್ಳಿನ ಕಂಟಿ, ಢೂಂಢನ ಅಂದರೆ ಹುಡುಕುವುದು, ತಿತ್ಲಿಯ ಅಂದರೆ ಚಿಟ್ಟೆಗಳು. ಇವಿಷ್ಟು ಶಬ್ದಗಳನ್ನು ಇವುಗಳನ್ನು ಆಧಾರವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಇನ್ನು ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಏನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಶಬ್ದಗಳನ್ನು ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರೆದು ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನು ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಹೇಳ್ತೇನೆ ನೋಡ್ರಿ. ಪೂಂಚ್ ಆದಮೇಲೆ ಆಂವ್ಲಾ ಶಬ್ದವನ್ನು ಬಿಡಿಸಿ ತೋರಿಸಿದ್ದೇನೆ. ಇನ್ನು ನಂತರ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ಉಂಗ್ಲಿ ಬೆರಳು, ಆಂಚಲ್ ಕಣ್ಣುಗಳು, ಬಾಸುರಿ ಬಾರಿಸುವವ, ಆಂಗನ್ ಅಂಗಳ, ಕಾಂಟಿಲಿ ಮುಳ್ಳಿನ ಕಂಟಿ, ಢೂಂಢನ ಹುಡುಕುವುದು, ತಿತ್ಲಿಯ ಚಿಟ್ಟೆಗಳು. ಇವಿಷ್ಟು ಈ ಚಂದ್ರಬಿಂದು ಮಾತ್ರಾ ಚಿಹ್ನೆಯಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂತಹ ಶಬ್ದಗಳು. ಇನ್ನು ವಿಸರ್ಗ. अम में जो बिंदु होते हैं बिंदु और चंद्र बिंदु, और अंतिम जो आते हैं विसर्ग का प्रयोग. तो ये है बिंदु, इसे कहते हैं हम बिंदु, और ये है चंद्र बिंदु, और अगले जो मात्रा होते हैं ये है विसर्ग. ये है बिंदु और ये है चंद्र बिंदु. तो अगले हम अभ्यास करने जो जा रहे हैं विसर्ग. विसर्ग चिन्ह ಇದು ಆತು, ಇದು ಚಂದ್ರಬಿಂದು ಶಬ್ದಗಳಾಯಿತು. ಇನ್ನು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು ವಿಸರ್ಗದ शब्दगणु. तो विसर्ग मात्रा चिन्ह में जो यहाँ चित्र में या पुस्तक में या किताब में 2 चित्र दिए गए हैं और चित्रों के नीचे शब्द भी विसर्ग का शब्द दी गई है. तो प्रांतः, प्रांतः शब्द का जो कन्नड़ अर्थ होते हैं सायंकाल. ಶಹ ಇನೆ 6. ಈ 2 ಶಬ್ದಗಳನ್ನು ಚಿತ್ರಗಳನ್ನು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಆ ಚಿತ್ರಗಳ ಕಡೆಗಳಿಗೆ ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ಬರೆದಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಶಬ್ದಗಳದಾವು. ಯಾವ್ಯಾವುದು?
ಪ್ರಾಂತಃ, ಆಮೇಲೆ ಇನ್ನೊಂದು ಚ, ಎರಡು ಪಟ್ಟ. ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ विसर्ग, विसर्ग तो पहले जो इस मात्रा चिन्ह में जो शब्द आते हैं प्रांतः, ಈ ಶಬ್ದದಲ್ಲಿ ವಿಸರ್ಗ ಅಂತಕ್ಕಂತಹ ಚಿಹ್ನೆ ಉಪಯೋಗ ಆಗಿದೆ. ಹಾಗಾದ್ರೆ ಇದನ್ನ ಹೆಂಗೆ ನಾವು ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ಬರೀಬೇಕು? ಇಲ್ಲಿ ನೋಡ್ರಿ ಪ್ರ अधिक त अधिक विसर्ग का बिंदु, जो शब्द पूर्ण होते हैं प्रांतः. प्रांतः इन्हें सायंकाल. ನೀವು ಈ ರೀತಿನೂ ಬರಿಬಹುದು, ಇಲ್ಲ ಇದಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರ್ದಿದ್ದೀನಲ್ಲ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಆ ರೀತಿ ಕೂಡ ಬರಿಬಹುದು. ಎರಡನೇದು च, जो बिंदु होते हैं चह, चह 6 और इस मात्रा का अगले शब्द होते हैं अतः, अ अधिक त अधिक विसर्ग बिंदु, तो शब्द होते हैं अतः, अतः अथवा. ಈ ರೀತಿ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಬರ್ತಾವು. ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳು ನಮಃ, न अधिक म अधिक विसर्ग का चिन्ह या मात्रा चिन्ह, तो शब्द होते हैं नमः. कन्नड़ा अर्थ भी नमः. और अगले जो इस मात्रा का चिन्ह है पुनः, पु अधिक न अधिक विसर्ग का बिंदु और शब्द होते हैं पुनः. पुनः शब्द का अर्थ है मत्तोम्मे, पुनः मत्तोम्मे. ಈ ರೀತಿ ವಿಸರ್ಗ ಬಿಂದುದ ಶಬ್ದಗಳು ಬರ್ತಾವು. ಇನ್ನು ಉಳಿದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನ ನೀವೇ ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ಬರಿಬೇಕು. ಇನ್ನೊಂದೆರಡು ಹೇಳ್ತೀನಿ. ಪ್ರಾಯಃ, प्र अधिक य अधिक विसर्ग बिंदु, तो शब्द होते हैं प्रायः. प्रायः ಅಂದ್ರೆ ಬಹುಶಃ, ಅದರ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಬಹುಶಃ. ಈ ರೀತಿ ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಅಂತತಃ ಅಂದ್ರೆ ಮತ್ತೊಮ್ಮೆ, ಶಣೈ ಶಣಯ, ಕ್ರಮಶಃ ಕ್ರಮವಾಗಿ, ಮೂಲತಃ ಮೂಲತಃವಾಗಿ, ಸಂಭವತಃ ಇದ್ರ ಕನ್ನಡ ಅರ್ಥನೂ ಕೂಡ ಸಂಭವತಃ ಅಂತಾನೆ ಬರ್ತದೆ. ಆಮೇಲೆ ದುಃಖ ದುಃಖ, ನಿಶುಲ್ಕ ಅಂದ್ರೆ ಶುಲ್ಕವಿಲ್ಲದ, ನಿಸ್ವಾರ್ಥ ಅಂದ್ರೆ ಸ್ವಾರ್ಥತೆ ಇಲ್ಲದಿರುವುದು. ಇವಿಷ್ಟು ಕನ್ನಡ ಅರ್ಥವನ್ನ ಕೊಡ್ತಕ್ಕಂತಹ ವಿಸರ್ಗ ಮಾತ್ರ ಚಿಹ್ನೆಗಳು. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ 4ನೇ ಪಾಠ ಮುಕ್ತಾಯವಾಗ್ತದೆ. ನಾನು ಎಷ್ಟು ಬಿಡಿಸನಲ್ಲ ಅವುಗಳನ್ನು ಆಧಾರವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ನೀವೇನು ಮಾಡ್ರಿ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಬ್ದಗಳನ್ನು ನಾನು ಬರೆದಿದ್ದೀನಿ. ಇನ್ನು ಈ ಮಾತ್ರ ಅಲ್ಲಿ ಕೇವಲ ಸ್ವಲ್ಪ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಬರೆದಿದ್ದೇನೆ. ಇನ್ನು ಉಳಿದ ಶಬ್ದಗಳನ್ನು ನೀವೇನು ಮಾಡಬೇಕು, ಆ ಬಿಡಿಸಿರ್ತಕ್ಕಂಥ ಶಬ್ದಗಳನ್ನು ಆಧಾರವಾಗಿಟ್ಟುಕೊಂಡು ಅವುಗಳನ್ನು ಇನ್ನುಳಿದ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಏನು ಮಾಡ್ರಿ, ಪ್ಲಸ್ ಹಾಕಿ ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಬರೀರಿ. ನಾ ಇನ್ನೊಮ್ಮೆ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಹೇಳ್ತೇನೆ ನೋಡ್ರಿ. ಅತ್ತತಃ ಮತ್ತೊಮ್ಮೆ, ಶನೈ ಶನಯ, ಕ್ರಮಶಃ ಕ್ರಮವಾಗಿ, ಮೂಲತಃ ಮೂಲದಿಂದ ಬಂದಂಥದ್ದು ಮೂಲತಃ ಅಂತ ಬರ್ತದೆ, ಸಂಭವತಃ ಅದರ ಕನ್ನಡ ಅರ್ಥ ಸಂಭವತಃ ಅಂತಾನೆ ಬರ್ತದೆ, ದುಃಖ ದುಃಖ, ನಿಶುಲ್ಕ ಶುಲ್ಕವಿಲ್ಲದ, ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸ್ವಾರ್ಥತೆ ಇಲ್ಲದಿರೋದು. ಇವಿಷ್ಟು ಕನ್ನಡ ಅರ್ಥ. ಇನ್ನು ಇದಾದ ನಂತರ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 48ರಲ್ಲಿ 12 ಕಡೆ ಐತಿ. ಕ ಗ ಜ ತ ನ ಪ ಬ ಲ ಸ ಆಮೇಲೆ ಹ ದ ಇವಿಷ್ಟು ಅಕ್ಷರಗಳ 12 ಕಡೆಯನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ರಿ ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ. ಅದಾದ ನಂತರ ಪೇಜ್ ನಂಬರ್ 50 ಅಭ್ಯಾಸ ಅಂತ ಇದೆ, ಶಬ್ದ ಬನಾವು ಅಂತಂದು. ಅದರಲ್ಲಿ ಕಾಗಜ್, ಬಾಲಕ್, ವಿಮಾನ್, ದೀಪಕ್, ತುಳಸಿ, ಸೂರಜ್, ಕೃಷಕ್, ನೇವಲಾ, ಮೈದಾನ್, ಭೋಜನ್, ಗೌತಮ್, ಅಂಗೂರ್, ಉಂಗ್ಲಿ ಮತ್ತೆ ಪುನಃ ವಿಸ್ತಾರ ಮಾಡಿ ಶಬ್ದಗಳನ್ನ ಬರ್ದಾರ ಅವರು. ನೀವೇನು ಮಾಡ್ರಿ, ನಾ ಇಷ್ಟೇನು ಶಬ್ದಗಳನ್ನ ಹೇಳಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ಖಾಲಿ ಬಿಟ್ಟಂತಹ ಶಬ್ದಗಳಲ್ಲಿ ಶಬ್ದವನ್ನ ಪೂರ್ಣ ಮಾಡ್ರಿ. ಅದು ಪುಸ್ತಕದಲ್ಲಿ ಮಾತ್ರ.
ಇದಿಷ್ಟು ಬರ್ತಕ್ಕಂಥದ್ದು. ಇಲ್ಲಿಗೆ ಈ 4ನೇ ಅಭ್ಯಾಸ ಮುಕ್ತಾಯವಾಗ್ತದೆ. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ 5ನೇ ಅಭ್ಯಾಸಕ್ಕೆ ನಾವು ಹೋಗೋಣ. ಅಲ್ಲಿ ಅವರೆಗೆ ನಾವು ಧನ್ಯವಾದಗಳನ್ನು ಹೇಳ್ತೀನಿ. ಧನ್ಯವಾದಗಳು.